कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे गणपती बाप्पा मोरया. गणेशोत्सव म्हणजे फक्त सण नाही, ती आहे भावना. बाप्पाच्या आगमनाने घराघरात आनंदाची उधळण होते, सुख समृद्धी आणि समाधानाचा वर्षाव होतो. गणपती हा बुद्धीचा राजा आहे, तो शिस्तीचा नियमांचा भोक्ता आहे. तसेच कठोरपणा, त्याग अशा या पंचगुणांचा हा आदर्श आहे. गण म्हणजे प्रजा आणि पती म्हणजे ज्याला पत आहे तो, जो योग्य रीतीने वागतो, जो लोकांच्या कल्याणासाठी धडपडतो, तो गणपती. तो लोकरंजनातून तयार झालेला आहे, म्हणून गणपती हा समाजनिष्ठ आहे. त्याचा भक्त व्हायचं असेल तर आपण थोडं तरी लोकांच्या कल्याणासाठी धडपडलं पाहिजे. गणपती आणि जेवण यांचा जरूर संबंध आहे. भरपूर खा आणि भरपूर काम करा हा त्याचा संदेश. तो नुसता खाऊन बसत नाही, तर तो सतत काम करणारा देव आहे. त्याने अनेक असुर मारले, तेव्हा जेवण आणि पराक्रम यांचा समतोल जीवनात असायलाच पाहिजे. खरंच बाप्पा येतो तेव्हा उमजतं, माणसाला जगण्यासाठी श्रद्धेचीही गरज असते. फक्त विघ्न टाळण्यासाठी नाही, त्यांना सामोरं जाण्याची ताकद मिळवण्यासाठी आगमन जरुरी असतं. गणेश आगमन म्हणजे मातीची मूर्ती आणणं नसतं. खरं तर ते मनाच्या अवशेषांना नवी सुरुवात देणारं सामर्थ्य असतं. गणपती शिकवतो, सुख तात्पुरतं असतं, पण आशा नेहमी कायम असतात. बरं झालं बाप्पा, 4 दिवस आलास, निवांत थोडा वेळ काढून गप्पा मारून गेलास. तुझ्या येण्याने आम्हा आनंद झाला मोठा, भक्तिभावात तल्लीन प्रत्येकजण होता. रोज होती गडबड घाई, दमले मात्र कुणीच नाही. ऊर्जा प्रचंड कुठून आली, कामे सारी चुटकीत झाली. तूच दिले बाप्पा शक्ती बुद्धीचे वरदान, प्रेमात तुझ्या थोर लहान, लीला तुझी महान. कसं रे वाटलं बाप्पा आमच्या घरी राहून, काय वाटलं सांग ना आम्हा सर्वांना पाहून. बदललं आहे ना रे बाप्पा सणावाराचे स्वरूप सारे, पण भक्तिभाव साऱ्यांचा शुद्धच मनापासून बरे. नाही आवडलं तरी घेतोस तू गोड मानून, चुकले माकले कोणी जरी लेकरे आपलीच म्हणून. काल निघालास घरातून पुन्हा येतो म्हणून सांगून, पटकन आले बघ डोळे साऱ्यांचे भरून. हळूच आलास जवळ आणि कानात गेलास बोलून, नक्की भेटशील प्रत्येक वेळी हाक येता हृदयातून. वेगवेगळी असते प्रत्येकाची सुखाची कल्पना, ज्याला हवे तसे सुख मिळो हे वरदान बाप्पा देऊन टाक तू सगळ्यांना. बाप्पाच्या आशीर्वादाने येणारे सर्व वर्ष सर्वांसाठी सुख समृद्धी, शांतता, आरोग्य आणि समृद्धीने परिपूर्ण हो हीच प्रार्थना. जिथे आस्था आणि विश्वास आहे तिथे चमत्काराची गरज नसते. शेवटी विघ्न देणाराही तोच आणि विघ्नहर्ताही तोच. रिकामे झाले घर, रिकामा झाला मखर, पुढच्या वर्षी येण्यास निघाला माझा लंबोदर. विसर्जन म्हणजे शेवट नाही, तर पुढच्या वर्षीच्या भेटीची गोड सुरुवात. संपला तो माहोल, संपला तो उत्सव, संपली ती चाहूल, भेटू पुन्हा 1 वर्षांनी एकदा. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. शेवटी बाप्पा एकच बोलूसे वाटते, निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी. निरोप घेता देवा आता आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी. क्षमा असावी. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.
निरोप घेतो आता, आम्हा आज्ञा असावी, आम्हा आज्ञा असावी. चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी. लागले भजन आम्ही नमितो तव चरणा, आम्ही नमितो तव चरणा. वारुणी या विघ्न